केतन, हा थांब जरा. अरे हे काय केलंस तू? अरे कचरा तर टाकलाय, अख्खा गाव इथं कचरा टाकतो आणि त्यात मी छोटीची पिशवी टाकली तर काय फरक पडला? आणि मी कचरा टाकला तर काय आभाळ कोसळणार आहे काय? अरे आभाळ कोसळणार नाही रे केतन, पण या मातीचा श्राप नक्कीच लागेल आपल्याला. अरे ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीत आपण खेळलो, त्या सुंदर गावाला आपण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लोटतोय रे. याचं दुःख वाटत नाही का रे तुला? अरे एवढं काय त्यात? ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत ना साफ करायला, ते करतील. अरे माझं एकट्याचं काम आहे का ते? अरे केतन भावा, जरा डोळे उघडून बघ जरा. अरे आज ही आपली पवित्र नदी, नाले आज प्लॅस्टिकने आणि दारूच्या बॉटलने गुदमरून गेलेत रे. अरे भावड्या, मी हा कचरा काय मी एकट्याने टाकला नाही ना, मग मीच का विचार करू? अरे ग्रामपंचायत तरी किती कर्मचाऱ्यांना कामाला लावणार आहे रे? अरे प्रत्येक वेळी सरकार किंवा प्रशासन आपल्या दारात साफसफाई करायला नाही येणार आहे. अरे ज्याने टाकलाय तो साफ करेल ना. अरे केतन भावा, आपल्यातला हाच अहंकार एक दिवशी आपल्याला नक्की मारून टाकेल. अरे विचार कर, आता काही दिवसात पाऊस चालू होणार आहे. तुम्ही आम्ही टाकलेला कचरा एक दिवशी पाण्यात नक्कीच चढेल आणि तीच रोगराई, तोच डेंग्यू आणि तीच मलेरियाची साथ आपल्या निष्पाप मुलाबाळांच्या शरीरात शिरेल. अरे सद्गुरू वामन पै यांनी म्हटलंय, अरे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आपण आपल्या गावाचे शिल्पकार नाही होऊ शकत का रे? अरे आपल्या लहान मुलाबाळांच्या आयुष्याचा विचार आपणच केला पाहिजे ना. जर आपण आज पाऊल नाही उचललं ना, तर उद्या आपल्याला पश्चाताप करायची वेळ येईल. चुकलं रे भावड्या, माझं खरंच चुकलं. मी माझा स्वतःचा स्वार्थ पाहत होतो. अरे या अस्वच्छतेची किंमत माझ्या कुटुंबाला भोगावी लागेल हे माझ्या लक्षातच आलं नाही. अरे आजपासून मी कुठेच कचरा टाकणार नाही आणि कोणाला टाकूनही देणार नाही. अरे हाच विश्वास हवाय केतन. जर आपण बदललं ना, तर संपूर्ण गाव बदलेल. हो भावड्या, नक्कीच. चला तर मग गाववाल्यानो, पावसाळ्यापूर्वी एकत्र येऊया, आपला परिसर स्वच्छ करूया आणि आपल्या माणसांचं आरोग्य सुरक्षित करूया. आपला परिसर स्वच्छ तर आपलं आरोग्य सुरक्षित.